नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ। शेवटी आज शेवटचा दिवस आहे वसई विरार प्रीमियर लीगचा आणि आपल्याबरोबर सध्या फायनल मॅच मध्ये वसई विरार महानगरपालिकेचे महापौर सध्या उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबर चर्चा करणार कशा प्रकारचा एवढा दिवस होता, काय काय लोकांना प्रेक्षकांना ते पुढे चालणार आहे आणि कशा प्रकारे आयकॉन इकडे आले आणि खेळून गेले, त्यांनी काय काय सांगितलं। काय वाटतं आपला वसई विरार प्रीमियर लीग मध्ये युवकांना नवी संधी देतात वसई विरार प्रीमियर लीगचे आयोजक, काय सांगणार त्यांच्याबद्दल? रोहनजी ठाकूर आणि त्यांची सगळी टीम याने एक सुंदर उपक्रम राबवला आहे, कारण ह्याच्यातनं देशाचे भावी क्रिकेटपटू घडवू शकतात। आणि याला कारणीभूत असे आहेत का लोकांना ते हितेंद्र ठाकूर की त्यांनी 90 नंतर खेळावर लक्ष केंद्रित केलं आणि अशी चांगलं मैदान त्यांनी दिलं। आज पंकजी ठाकूर आहेत, त्यांनी हे मैदान तयार केलं आणि त्यामुळे इकडे असे सामने भरवू शकलो आणि त्याच्यातनं असे चांगले प्लेयर घडवू शकले, त्यामुळे क्रेडिट त्यांचं आहे। युवा टीम आहे ही चांगली काम करते। लवकरात लवकर मुंबई क्रिकेट असोसिएशन या वसई विरार महापालिकेमध्ये अद्ययावत प्रशिक्षण केंद्र करणार आहे। महापालिका त्यांना सहकार्य करणार आहे, जागा देणार आहे आणि निश्चित आमचे युवा नगरसेवक रोहन जे आहेत, जे रोहन सावंत आहेत, तर ते निश्चित त्याच्यामध्ये सहकार्य करतील महापालिकेला आणि असंच भावी खेळाडूंसाठी वेगवेगळ्या योजना राबवतील ही मला ग्वाही आहे। मला ज्या प्रकारे आता वसई विरार मध्ये जागा उरली नाही, हा एक ग्राउंड आहे, तसं प्रकारे अनेक ठिकाणी आरक्षित ठिकाणीवरती कशा प्रकारे आता महापौर मध्ये आपण काम करणार? वसई विरारमध्ये फार मोठी ग्राउंड उपलब्ध आहेत। मुंबईमध्ये नव्हतं एवढं मोठं वसईचं ग्राउंड होतं, जे 400 मीटरचा ट्रॅक RCF नंतर मुंबईमध्ये फक्त वसईमध्ये होता। तर अनेक ग्राउंड आहेत, विरारला आहे, वसईला आहे, विरार पश्चिमेला आहे, अनेक ठिकाणी अशी ग्राउंड आहेत ती डेव्हलप होणार आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार आहे आणि तुम्ही भावी काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल की वसई तालुक्यामध्ये जेवढी मोठी मैदान आहेत त्याचा विकास केला जाईल महापालिकेतर्फे। कारण की वसई विरार मध्ये पण अशी खेळाडू ज्यांना संधी नाही भेटत, तर वसई विरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून कशा प्रकारे त्या लोकांना संधी भेटणार का येत्या काळामध्ये? बघा, VVPL मुळे अनेक खेळाडूंना संधी मिळाली, तसे अनेक खेळ म्हणजे लेदर बॉलची देखील आता लवकरात लवकर पंकज ठाकूर टुर्नामेंट उतरवणार आहेत। तर सगळ्यांना संधी मिळेल आणि त्यासाठीच लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांची संपूर्ण टीम त्यासाठी कार्यरत आहे। धन्यवाद। बघितलं, हे होते महापौर साहेब, ज्या प्रकारे यांनी सांगितलं का येत्या काळामध्ये आता चांगल्या संधी MCAच्या वतीने इकडे स्वतः प्रशिक्षण चालू होणार आहे। सर्व गोष्टी कशा असणार आहे, कशा पद्धती असणार आहे, वसई विरार प्रीमियर लीगचा आज शेवटचा दिवस, त्याआधी चांगल्यापणाने साजरा करा, येत्या वर्षी सुद्धा ते चांगल्यापणाने साजरा करा। प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्की तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू। धन्यवाद।